नमस्कार, माझे नाव राजेंद्र भीमराव माने, राहणार शिराळा. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून 2015 पासून शिराळा नागपंचमीबाबत आंदोलने केलेले आहेत. त्यामध्ये अनिल माने, गणपती माने हे माझे सहयोगी आहेत. आम्ही तिघांनी मिळून केंद्र सरकारविरोधात हा लढा उभारलेला आहे. तर नागपंचमी म्हणजे काय आणि ती का साजरी केली पाहिजे किंवा त्याचं धार्मिक महत्त्व काय ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो. शिराळा नागपंचमी ही मूलतः हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेचं पहिल्यांदा शिराळ्यात आगमन झालं होतं, म्हणून शिराळा गावाला श्री आलय असं नाव होतं. त्याच्यानंतरनं महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये कोलासुराचा वध करण्यासाठी गेली व वध केल्यानंतर तिथे सुद्धा नागांनी बऱ्यापैकी नागांची हत्या व्हायला लागली. त्यामुळं महालक्ष्मीने त्यावेळी नागांना वरदान दिलं होतं की तुम्ही श्री आलय येथे जावा, तेथे तुमची पूजा होईल आणि मोठा नागपंचमी हा सणसुद्धा त्या दिवशी ते साजरा होईल. तेव्हापासून शिराळ्याच्या नागपंचमीला गतवैभव प्राप्त झालेले आहे. तर शिराळा नागपंचमी ही नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा का महत्त्वाची आहे, तर भरती आणि ओहोटी पावसाची जी सुरुवात आहे ती बेंद्रापासून होते. त्यामुळे नागांच्या बिळामध्ये पाणी जाते. पाणी गेल्यामुळे नाग हे मानववस्तीकडे अग्रेसर होऊन ते मोठ्या प्रमाणात माणसांना दंश करतात. त्याच्यामुळं नागांची हत्या होऊ नये ह्याच्यासाठी शिराळा गावातील जे नागमंडळ आहेत, जे 40 ते 50 नागमंडळ आहेत, नागमंडळाचे कार्यकर्ते काय करतात, फोन आल्यानंतर ते नाग रेस्क्यू करतात. ते नाग आणून मातीच्या मडक्यामध्ये ठेवतात. त्यांना उंदीर, बेडकी अशा प्रकारचे खाद्य देऊन नागपंचमी दिवशी त्यांची पूजा करतात. आणि 2 दिवसानंतरनं जेव्हा पूर्णपणे पाऊस वसरलेला असतो, त्यांच्या बिळातले पाणी असते ते पूर्णपणे निचरलेलं असते किंवा आटलेलं असते, त्यानंतरनं ते नाग निसर्गाच्या सहवासात सोडले जातात. ह्याच्यामुळे काय होते, निसर्गाचा समतोल पण साधतो आणि नागांना जीवदान पण मिळते. जर शिराळ्याची नागपंचमी बंद केली तर नागांच्या हत्येचं प्रमाण हे वाढणार आहे. कारण मानव वस्तीमध्ये जे नाग जाणार आहेत, माणसांच्या पुढे 2च पर्याय असतात, स्वतःला वाचवणे किंवा त्याला मारणे. मग त्यावेळी कुठलाही माणूस असा नाही की नागाला जीवनदान द्यासाठी स्वतः मरेल, त्यामुळे तो नागालाच मारणार. ह्याच्यामुळे शिराळ्याची नागपंचमी झाली पाहिजे. नागपंचमी झाली तर रेस्क्यूचं काम होणार आहे. त्याच्यामुळे जे ग्रामीण खेडेगावात लोकवस्तीमध्ये आढळणारे जे सर्प आहेत पावसाळ्यामध्ये, ते सर्प रेस्क्यू करण्याचं काम हे शिराळा गावातील नागमंडळ करत आहेत आणि इथून पुढे सुद्धा करणार आहेत. आणि शिराळा नागपंचमीबद्दल सांगायचं झालं तर आता मोठ्या प्रमाणात आंदोलने आपली चालू आहेत. काही वेळेला काय होते, पेपरला आपली आंदोलने येतात किंवा येत नसतील, परंतु शिराळा नागपंचमीचा फॉलोअप हा 2015 पासून चालू आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कार्यवाहीचं लेटर आपल्याला दिलेलं आहे. राष्ट्रपतींच्याकडे 2023ला जनहित याचिका शिराळा नागपंचमीबाबत आपण दाखल केलेली आहे. त्याच्यावरती राष्ट्रपतींनी सुद्धा कार्यवाहीचा आदेश काढलेला आहे. परंतु महाराष्ट्र सचिव कार्यालयाकडून कोणतीही त्याची कार्यवाही अद्याप ग्राउंड लेवलला केलेली नाही. त्याच्यामुळे अद्याप प्रसारमाध्यमांना सुद्धा याबाबत कोणत्याही प्रकारची आजपर्यंत माहिती मिळालेली नाही किंवा मिळून दिलेली नाही. आणि आता सांगायचं झालं तर 2025मध्ये सुद्धा आम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव दिलेला आहे. शिराळा नागपंचमीबाबत जिवंत नाग पकडणे व त्याची पूजा करणे हीच मागणी आमची आहे. बाकीचं कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन करणे किंवा नागांचा हाल करणे किंवा नागांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर शिराळ्यात घडत असेल तर त्याच्यावरती कठोर नियम घालून आम्हाला फक्त धरायला आणि पुजायला परमिशन द्या, हीच आमची मागणी आहे. आणि शिराळा गावची जी हजारो वर्षाची परंपरा आहे किंवा हिंदू धर्म आस्थेचा जो प्रश्न आहे हा थोडक्यात मार्गी लागल्यासारखंच होईल नागपंचमी चालू झाल्यानंतर. कारण नागपंचमी बंद झाल्यापासून शिराळा गावाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा खूप म्हणजे वाईट पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे ही नागपंचमी चालू झालीच पाहिजे. आणि ही चालू करण्यासाठी आता 2025मध्ये आपली पहिल्यांदाच दिल्लीमध्ये बैठक लावण्यात आलेली आहे. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंग यादव साहेबांशी आपली मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये जो काही निर्णय होईल त्याच्यानंतरनं आम्ही पुढचं जे आंदोलन आहे ती दिशा ठरवणार आहे किंवा तीव्र आंदोलन करणार आहे. याच्यामध्ये अनिल माने असतील, गणपती माने असतील, तसेच चंद्रकांत पवार असेल, पोपट कदम असेल, असे बरेच सहकारी आहेत ज्यांनी मला साथ दिलेले आहे व ते इथून पुढे सुद्धा देणार आहेत. तसेच सांगायचं झालं तर बऱ्यापैकी शिराळा तालुक्यातील 38 गावांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे शिराळ्याच्या नागपंचमीसाठी. तसेच कडेगावमधून सुरली गावाने सुद्धा आता 2025मध्ये पाठिंबा दिलेला आहे. तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, बऱ्याच संघटना आहेत, वकील संघटना असेल, सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि मी आज आशा करतो की लवकरात लवकर शिराळ्याच्या नागपंचमीचा प्रश्न
निकाली निघेल, सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल. धन्यवाद.